एकच मानस होता की सर्व जातीय धर्म एकत्रित येऊन या कार्यक्रमाला सर्व जाती धर्मातून एकांतरित करण्याचा हा आमचा मानस होता आणि तो मानस पूर्ण झालेला आहे। माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब आणि आपण या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाला चार चांद लावले, त्याबद्दल आपण धन्यवाद देतो साहेब। या कल्याणासाठी आपण आणि खासदार श्रीकांतजी साहेब नेहमीच कल्याणकारी बनलेले आहेत। मग एखादी कल्याण शहराचा अडचणीचा विषय असू द्या, त्या पत्री पुलाला आई जरीमरी उडान पूल त्या ठिकाणी खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी रात्रंदिवस उभं राहून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी अनेक अपघात होण्याची शक्यता असताना सुद्धा जातीने रात्रंदिवस तिथे उभं राहून तो पूल बनवला, त्याबद्दल त्याचा धन्यवाद देतो। त्याचप्रमाणे या कल्याण शहर जेव्हा वंचित असतो या ठिकाणी बौद्ध समाज मोठ्या संख्येने राहतात आणि त्यांना पलीकडे जावं लागायचं बाबासाहेब आंबेडकरांची 14 एप्रिलला आणि 6 डिसेंबरला। त्यामुळे खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांना त्या लोकांनी मागणी केली आणि त्या ठिकाणी पुतळ्याची मागणी करत असताना माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी स्मारक उभं केलं, जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील त्यांचं चरित्र त्यांनी जीवनामध्ये केलेला त्याग संघर्ष या बाबी लक्षात येण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी तरुण पिढीसाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्मारकचं युद्ध पातळीवरती काम सुरू आहे, येणाऱ्या काळामध्ये उद्घाटन होईल। त्यामुळे या ठिकाणी एवढंच सांगेल, खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब प्रत्येक वेळी ज्या वेळी कल्याण शहराला अडीअडचणी असतात त्यावेळेस कसली पर्वा न करता इंडिव्हिज्युअल स्वतःच्या स्वखर्चाने लोक अडचणी असतात तेव्हा पैसे देतात, मग तो वैद्यकीय कक्षातला असू द्या या कोणत्याही क्षेत्रातला असू द्या। त्यामुळे खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब आम्हाला या मतदारमध्ये लाभले ते आमचं भाग्य आम्ही समजतो साहेब। मला आजही आठवतं मी जेव्हा इलेक्शनच्या फेडमध्ये उभा होतो नगरसेवक करता, या ठिकाणी आपल्याला पत्रकारांनी प्रश्न विचारला की या ठिकाणचा एखादा नेता या ठिकाणी महेश गायकवाडला गुंडा नावाने गुंड म्हणून उभा केला असं समजत होतोय, त्यामुळे आपलं काय मत आहे? माननीय मुख्यमंत्री साहेब आपण त्यावेळेस आपण भाषण केलेलं आजही मला आठवतं की आपण त्या ठिकाणी भाषण केलं होतं की आया बहिणीवरती जर अत्याचार होत असेल आणि त्या अत्याचाराच्या विरोधात जर कोण लढा देत असेल, एखाद्या गोरगरिबाला वर अन्याय होत असेल आणि त्या ठिकाणी अन्याय विरोधात जर कोण लढा देत असेल, भांडणं करत असेल, मारामारी करत असेल, तो गुंडा माझा आहे साहेब। हा आज गुंडा नाही राहिला, आज लोकांच्या नजरेत आपण आपल्यासारख्या नेत्याने जेव्हा पाठीवर हात ठेवला तेव्हा आज लोक समाजकारक आणि लोकांचा हिताचा भाऊ म्हणून मानतात। त्याबद्दल खरंच त्यावेळेस जर आपण उभे नाही राहिला तर हा महेश गायकवाड आज गुन्हेगारी पार्श्वभूमीमध्येच अडकला असता। त्यामुळे आपला धन्यवाद देतो साहेब। खूप बोलण्यासारखं आहे, कारण की आपण कोरोना काळात सुद्धा जनतेने बघितले, आपण स्वतःची जीवाची पर्वा न करता त्यावेळेस एखाद्याला एकदा कोरोना झाला तर तो बाहेर निघत नव्हता, त्यावेळेस खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांना एकदा नाही तर दोनदा कोरोना झाल्यानंतर सुद्धा लोकांसाठी धावून जात होते, त्याचप्रमाणे आपण धावून जात होता। आपलं किती कौतुक करावं आणि आपलं किती धन्यवाद मानावं हा आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे साहेब। आपण या ठिकाणी आलात आणि आपण या कार्यक्रमाची शोभा वाढवत त्याबद्दल आपण धन्यवाद देतो। असंच आपलं कल्याण करण्यावरती प्रेम असू द्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।